मी तेजस लखनराव. मी आज तुमच्या पुढे 26 जानेवारी निमित्त वक्तव्य करणार आहे. खरं तर 26 जानेवारी हा दिवस भारतीय इतिहासातला अत्यंत सुवर्ण दिवस मानला जातो, कारण या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि भारत देशाला स्वतःचे नियम ठेवण्याचा कायदा प्राप्त झाला. आता स्वातंत्र्याचं निघलंय तर मी सांगू इच्छितो की तुमचा आमचा आपल्याबद्दल जेवढा अभ्यास नाही तेवढा परक्यांचा आपल्याबद्दल अभ्यास आहे. इंग्रजीचा व्यापार म्हणून आले, त्यांनी आपला अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की यांच्यावर राज्य करणं सोपं आहे आणि निव्वळ 150 वर्ष त्यांनी आपल्यावर राज्य केलं. मला कायम प्रश्न पडतो, आपण शाळेत शिकतो सायन्समध्ये आपल्याला काय शिकवलं जातं? न्यूटन्स लॉ, आइन्स्टाईन्स रूल्स, एडिसन्स फॉर्म्युला. मला कायम प्रश्न पडतो, न्यूटन्स लॉज का, धुळेस लॉ का नाही, आइन्स्टाईन्स रूल्स का, खाडेस रूल्स का नाही, आमच्या नावे का नाहीत नियम फॉर्म्युले? कारण आमच्यात जिज्ञासाच नाहीये. इंग्रजांत जिज्ञासा होती म्हणून त्यांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं. मला कायम बरं वाटतं. बरं झालं तो न्यूटनचा सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. नेमकं तर सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला की सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. नाही, आपल्यातला एखादा बसला असता आणि पडला असता सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता? बरं झालं मी असतानाच पडला. एखाद्याला प्रश्न पडला असता, बरं झालं मी असतानाच पडला, आणखी कोणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि एखाद्याला प्रश्न पडलाच असता की सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारला असता प्रश्न वडिलांना, बाबा सफरचंद खालीच का पडलं? बाबा म्हणले असते, खा ना मुकाट्यानं, इथं पहिलं सोयाबीनला दर नाही आणि तुझी काय कटकट. थांबला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली. आता आपण भारताच्या 26 जानेवारी ही 77 व 26 जानेवारी आपण साजरी करतो आहे. या संविधान सभेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं. या सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू आणि आणखी थोर नेत्यांचं योगदान होतं. या सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. आता जसं पौर्णिमाताईंनी सांगितलं की मुलींवर या काळात खूप अत्याचार होत आहेत, तर माझ्याकडे असं आहे की एकदा मुंबईमध्ये जातीविरोधी दंगला चालू होत्या. त्या दंगलांचा फायदा घेऊन एका मुस्लिम मोहल्ल्यातील एक युवती होती. देखणी आरस पाणी बघितलं की बघत राहावं अशी ती मुलगी. तिचे आबरू उठण्याचा काही गुंड्यांचा बेत होता. ते गुंडे तिच्या दारासमोर गेले, तिचं दार ठोठावलं. त्या मुलीने उघड्या खिडकीतून बघितलं, तिला गुंडे दिसले. तिला त्यांची नजर काही चांगली वाटली नाही. ती घराच्या मागच्या दाराने पळत सुटली. ती 12-12:30 वाजता मुंबईच्या रस्त्यावर पळत होती. पळता पळता तिला एका बोळीत तुझर दिसला. ती त्या बोळीत शिरली, दार ठोठावलं आणि आत उभा होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक. त्या मुलाने तिला विचारलं की काय झालं? ती मुलगी म्हणाली, काही गुंड आहेत, ती माझी आबरू उडणार आहे, मला एका रात्रीपुरता तुझ्या घरात आसरा दे. तो मुलगा म्हणाला, निश्चिंत आहे, हे घर तुझंच आहे. त्या मुलाने त्या मुलीला स्वतःचा अंथरूण पावसरून दिला आणि तिला सांगितलं, तू ते निवांत झोप, त्या मुलीला ते गुंडे परेशान करणार नाही. म्हणून तो मुलगा रात्रभर काठी घेऊन घराच्या बाहेर राखण करत बसला. आणि त्या मुलाच्या मनात प्रश्न आला, ही मुलगी मुस्लिम आहे, मी हिंदू आहे, ते गुंड तरीचे आबरू लुटणार होते, मी घरात एकटाय, बसल्या क्षणीची आबरू लुटणार, तिने माझ्याच घरात का आसरा घेतला? मुलगी सकाळी जायला निघाली. त्या मुलानं न राहून तिला प्रश्न विचारला, तू मुस्लिम मी हिंदू, ते गुंड तर तुझे आबरू लुटणार होते, पण मीही घरात एकटा होतो, माझ्या मनात आलं असतं तर बसल्या क्षणी मी तुझं आबरू लुटली असती, पण तुम्ही माझ्याच घरात का आसरा घेतला? ती मुलगी म्हणाली, मी रात्रीचे 12-12:30 वाजता मुंबईच्या रस्त्याने पळत होती, मला तुझ्या बोळीत उजेड दिसला, तुझ्या घरासमोर आली आणि तुझं दार ठोठावणार तेवढ्यात माझी नजर तुझ्या उघड्या घराच्या खिडकीत गेली, खिडकीतून आत गेली, तुझ्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मगच मी दार ठोठावलं. कारण मला माहितीये, ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांची तस्वीर असते त्या घरात कुठल्याही स्त्रीच्या आबरूला भीती नसते. शेवटी मी जाताना एवढंच म्हणेन की हम अपनी जान की दुश्मन को अपनी जान कहते हैं, हम अपनी जान की दुश्मन को अपनी जान कहते हैं, मोहब्बत से भरी इस मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. धन्यवाद.